विद्यार्थी मित्र, शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर आणि शनिवार दिनांक 12 डिसेंबर या 2 दिवशी आपलं कॉलेज झालं. ह्या 2 दिवसात प्रत्यक्ष वर्गात आपण ज्या आर्टिकलला सुरुवात केली त्या आर्टिकलचं नाव होतं ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. आणि या मोठ्या आर्टिकल अंतर्गत येणारी 3 सब आर्टिकल्स आपण त्या दिवशी पाहिले. पहिल्या सब आर्टिकलमध्ये आपण काही कमेंट्स पाहिले. दुसऱ्या सब आर्टिकलमध्ये आपण 2 केसेस पाहिले आणि तिसऱ्या सब आर्टिकलमध्ये आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर्स हा पाहिला. तर या 2 दिवसात जे काय पाहिलं त्याचा हा यूट्यूब व्हिडिओ. तर सुरुवातीला आपण काही कमेंट्स पाहिली होती. त्यातलं पहिलं कमेंट असं होतं की व्हेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना जे व्हेक्टर्स आहेत ते सेम टाईपचे पाहिजेत, किंवा जे व्हेक्टर्स आहेत ते सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत असले पाहिजेत, असं पहिलं कमेंट होतं. ज्या व्हेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आहे ते व्हेक्टर्स सेम टाईपचे पाहिजेत, म्हणजेच ते व्हेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत असले पाहिजेत. उदाहरणार्थ F1 हा फोर्स वेक्टर आहे, तर F2 हा सुद्धा फोर्स वेक्टर आहे. हे 2 वेक्टर्स सेम टाईपचे आहेत, म्हणजेच दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी फोर्स डिस्क्राईब करतायत. दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी फोर्स डिस्क्राईब करतायत, म्हणजेच दोन्ही वेक्टर्स सेम टाईपचे आहेत, म्हणून या 2 वेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते. परंतु जर एक वेक्टर फोर्स वेक्टर असेल, फोर्स वेक्टर F, आणि दुसरा व्हेलॉसिटी वेक्टर असेल, तर हे दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत नाहीत. पहिला वेक्टर जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करतोय ती आहे फोर्स. दुसरा वेक्टर जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करतोय ती क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. दोन्ही वेक्टर्स वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब करतायत. याचाच अर्थ हे दोन्ही वेक्टर्स सेम टाईपचे नाहीत, म्हणून या 2 वेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही. म्हणून पहिलं कमेंट असं होतं की फॉर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन वेक्टर्स मस्ट बी ऑफ सेम टाईप, दॅट इज वेक्टर्स मस्ट डिस्क्राईब सेम फिजिकल क्वांटिटी. And for example, this force vector F1 can be added to force vector F2, but force vector F cannot be added to velocity vector V. So this is first comment. For addition or subtraction, 2 vectors कसे पाहिजेत, तर they must be of same type, किंवा 2 vectors must describe same physical quantity. An example is force vector F1 can be added to force vector F2, but force vector F cannot be added to velocity vector V. याच्यानंतरचे जे कमेंट पाहिलं ते असं होतं, जर 2 वेक्टरची ॲडिशन केली, हा वेक्टर A, हा वेक्टर B, या 2 वेक्टरची जर ॲडिशन केली तर तुम्हाला सिंगल वेक्टर मिळतो आणि त्या सिंगल वेक्टरला रिझल्टंट वेक्टर असं म्हणायचं. दुसरं कमेंट, ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स गिव्स ए सिंगल वेक्टर कॉल्ड ॲज रिझल्टंट वेक्टर. तर हे दुसरं कमेंट.
addition or subtraction of two vectors gives काय a single vector, and this single vector is called as resultant vector. आणि शेवटचं कमेंट असं होतं, जो रिझल्टंट व्हेक्टर आहे त्याचा एकट्याचा इफेक्ट हा इंडिव्हिज्युअल व्हेक्टरच्या एकत्रित इफेक्ट इतका असतो. दोन व्हेक्टरची ॲडिशन केली, या दोन व्हेक्टरची ॲडिशन केल्यानंतर जर तुम्हाला हा रिझल्टंट व्हेक्टर आर मिळत असेल तर या रिझल्टंट व्हेक्टर आरची एकट्याचा इफेक्ट हा या दोन्ही व्हेक्टरच्या कंबाइंड इफेक्ट इतका असतो. इफेक्ट ऑफ दिस रिझल्टंट व्हेक्टर इज सेम ॲज कंबाइंड इफेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल व्हेक्टर्स. तर हे लास्ट कमेंट, इफेक्ट ऑफ रिझल्टंट व्हेक्टर is same as combined effect of two or more vectors which have been added. कमेंट्स नंतर आपण दोन केसेस पाहिल्या. त्यातली पहिली केस होती टू व्हेक्टर्स आर पॅरलल, म्हणजेच टू व्हेक्टर्स आर इन द सेम डायरेक्शन. सुरुवातीला एक फिगर बघू. तर या फिगरमध्ये ए अँड बी असे दोन व्हेक्टर्स आहेत आणि दोन्ही व्हेक्टरची डिरेक्शन सेम आहे, म्हणजेच दोन्ही व्हेक्टर्स पॅरलल आहेत. सो ए अँड बी आर दी टू पॅरलल व्हेक्टर्स. मॅग्निट्यूड ए ऑफ व्हेक्टर ए इज 3, मॅग्निट्यूड बी ऑफ व्हेक्टर बी इज 7, and addition of these two vectors gives resultant R. Addition of two vectors A and B gives resultant vector R, that is A plus B gives resultant vector R. आणि इथं magnitude R of resultant vector R is 10, and the direction of resultant vector R is same as directions of vector A and B. So this is case 1. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन व्हेक्टर जर पॅरलल असतील तर जो रिझल्टंट व्हेक्टर मिळतो त्याची मॅग्निट्यूड ही दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या सरळ सरळ बेरजे इतके असते. 3 + 7 = 10. दोन व्हेक्टर्स जर पॅरलल असतील तर रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड ही त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या सरळ सरळ बेरजे इतके असते. तर रिझल्टंट व्हेक्टर आरची डिरेक्शन ही ती त्या दोन व्हेक्टरच्या डिरेक्शन प्रमाणच असते. सो दिस इज केस 1. आणि त्याचं एक्सप्लेनेशन असं सांगता येईल, ए अँड बी आर दी टू पॅरलल व्हेक्टर्स. मॅग्निट्यूड ए ऑफ व्हेक्टर ए इज 3, मॅग्निट्यूड बी ऑफ व्हेक्टर बी इज 7, अँड addition of two vectors A and B gives resultant vector R, that is A plus B gives resultant vector R. And in this case magnitude R of vector R is 10, and direction of resultant vector R is same as direction of resultant vectors, individual vectors A and B. So this is case 1. आता यानंतर आपण केस 2 पाहणार आहोत. केस 2 जी आहे ती केस 1च्या अगदी उलट आहे. सो केस 2 इज टू व्हेक्टर्स आर अँटी पॅरलल, म्हणजेच टू व्हेक्टर्स आर
इन दी अपोजिट डिरेक्शन. सुरुवातीला फिगर बघू. So there are two vectors A and B, and these two vectors are in the opposite direction. Means two vectors are anti-parallel. या केसमध्ये magnitude A of vector A is 10. Magnitude B of vector B is 3. And addition of A and B gives resultant vector R. That is, A plus B gives resultant vector R. आणि इथं R ची मॅग्निट्यूड R, वेक्टर R ची मॅग्निट्यूड R ही 7 आहे. तर रिझल्टंट वेक्टर R ची डिरेक्शन ही दोनपैकी A आणि B या दोनपैकी जो लार्जर व्हेक्टर आहे ए त्याच्या डिरेक्शन प्रमाणे असते. रिझल्टंट व्हेक्टर आर ची डिरेक्शन ही लार्जर व्हेक्टरच्या डिरेक्शन प्रमाणे असते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर दोन व्हेक्टर जर अँटी पॅरलल असतील, दोन व्हेक्टर्स जर अपोजिट डिरेक्शनमध्ये असतील, तर मिळणाऱ्या रिझल्टंटची मॅग्निट्यूड ही त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या सरळ सरळ वजाबाकी इतकी असते. तर रिझल्टंट व्हेक्टरची डिरेक्शन ही लार्जर व्हेक्टरच्या डिरेक्शन प्रमाणे असते. तर ही केस 2. सो केस 2 इज two vectors are anti-parallel. That is, two vectors are in the opposite direction. So here A and B are the two anti-parallel vectors. Magnitude A of vector A is 10. Magnitude B of vector B is 3. And addition of A and B gives resultant vector R. That is, A plus B gives resultant vector R. And in this case, magnitude R of resultant vector R is 7 and direction of resultant vector R is same as larger vector A. So this is case 2. आता या दोन्ही केसेस आपण पाहिले. आता इथून पुढं जर तुम्हाला दोन व्हेक्टर्स पॅरलल दिसले तर केस 1 वापरायची. आणि या उलट इथून पुढं कधी जर तुम्हाला दोन व्हेक्टर्स अपोजिट दिसले म्हणजेच अँटी पॅरलल दिसले तर केस 2 वापरायची. पण काही वेळेला असं होतं की दिलेले व्हेक्टर्स धड पॅरललही नसतात आणि धड अँटी पॅरललही नसतात. अशा वेळेला या दोन केसेसपैकी आपण कुठलीही केस वापरू शकत नाही. जर दोन व्हेक्टर्स पॅरललही नसतील आणि अँटी पॅरललही नसतील तर केस 1 सुद्धा आपण वापरू शकत नाही आणि केस 2 सुद्धा आपण वापरू शकत नाही. अशा वेळी मग आपल्याला लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर्स वापरावा लागतो. दोन व्हेक्टर्स जर पॅरलल असतील तर केस 1 वापरायची. दोन व्हेक्टर्स जर अँटी पॅरलल असतील तर केस 2 वापरायची. आणि दोन व्हेक्टर्स जर पॅरललही नसतील अँटी पॅरललही नसतील तर मात्र आपल्याला लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर्स तरी वापरावा लागतो किंवा लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ व्हेक्टर्स हा वापरावा लागतो. सुरुवातीला आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर्स हा पाहणार आहोत. आत्ता फिगरमध्ये तुम्हाला दोन व्हेक्टर्स दिसत आहेत, एक ए आणि दुसरा बी. आणि ह्या दोन व्हेक्टरची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सो ए अँड बी आर दी टू व्हेक्टर्स विच आर टू बी ॲडेड. मग लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर्स याची मेथड आपण सुरुवातीला पाहणार आहोत, पद्धत. याच्यामध्ये एकूण 3 स्टेप्स आहेत. त्यातली पहिली स्टेप ही अशी आहे, ड्रॉ arrow PQ to represent vector A
in magnitude and direction. ॲरो पी क्यू असा काढायचा की जो मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित फॅक्टर एला रिप्रेझेंट करेल. आणि हे इथल्या शेजारच्या फिगरमध्ये दाखवलं. इथं हा ॲरो पी क्यू, हा ॲरो पी क्यू फॅक्टर एला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित रिप्रेझेंट करतोय. तरी पहिली स्टेप, ड्रॉ ॲरो पी क्यू टू रिप्रेझेंट फॅक्टर ए इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. सेकंड स्टेप असे की ड्रॉ ॲरो क्यू एस टू रिप्रेझेंट, ड्रॉ ॲरो क्यू एस हा ॲरो, ड्रॉ ॲरो क्यू एस टू रिप्रेझेंट फॅक्टर बी इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. म्हणजेच ॲरो क्यू एस असा काढायचा की जो मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित फॅक्टर बीला रिप्रेझेंट करेल. तरी दुसरी स्टेप, ड्रॉ ॲरो क्यू एस टू रिप्रेझेंट बी इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. तिसरी स्टेप असे की ट्रायंगल कंप्लीट करायचा. ट्रायंगल पी क्यू एस कंप्लीट करायचा आणि तो कंप्लीट करण्यासाठी रिमेनिंग साईड पी एस ही ड्रॉ करायची. रिमेनिंग साईड पी एस ड्रॉ करायची आणि ही रिमेनिंग साईड पी एस हीच रिझल्टंट आर ऑफ टू व्हेक्टर्स ए अँड बी रिप्रेझेंट करते. रिमेनिंग साईड पी एस हीच फॅक्टर ए आणि बी यांचा रिझल्टंट आर रिप्रेझेंट करते. म्हणून तिसरी स्टेप अशी की ड्रॉ ॲरो पी एस complete the triangle PQS by remaining side PS, and this remaining side PS represents resultant vector R of A and B. तर एकूण 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, ड्रॉ ॲरो PQ to represent factor A in magnitude and direction. Second step, draw arrow QS to represent factor B in magnitude and direction. Third step, complete the triangle PQS by remaining side PS, and this remaining side PS represents resultant R of A and B. So A and B are the two vectors are to be added. Then first step, draw arrow PQ to represent factor A in magnitude and direction. Second step, draw arrow QS to represent factor B in magnitude and direction. Third step, complete the triangle PQS by remaining side PS. In this remaining side PS represents resultant R of A and B, that is R is equal to A plus B. आता ही झाली मेथड की ज्या मेथडमध्ये एकूण 4 स्टेप्स आहेत. आता लॉ म्हणलं की त्याला स्टेटमेंट असतं. या मेथड नंतर आता आपण स्टेटमेंट पाहणार आहोत. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐकलं तरच कळेल. तर स्टेटमेंट असं, इफ टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल taken in order, then their resultant
is represented in magnitude and direction by remaining side of triangle drawn from starting point of first vector to end point of second vector. So this is the statement of law of triangle of vectors. जर दोन वेक्टर्स ट्रायंगलच्या दोन साइडनी रिप्रेझेंट केले मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित, आणि ते दोन वेक्टर्स क्रमाने घ्यायचे, टेकन इन ऑर्डर. असं जर केलं तर त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट म्हणजे त्या ट्रायंगलची रिमेनिंग साईड असते. परंतु ती रिमेनिंग साईड ड्रॉ करताना फर्स्ट वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटपासून सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत ती रिमेनिंग साईड ड्रॉ करायची. अशी ड्रॉ केलेली रिमेनिंग साईडच दोन व्हेक्टरचा रिझल्टंट रिप्रेझेंट करते. मराठीपेक्षा इंग्रजीतच समजून घ्या. इफ टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय two sides of triangle taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by remaining side of triangle drawn from starting point of first vector to end point of second vector. So this is the statement of law of triangle of vectors. तर ते स्टेटमेंट स्क्रीनवरती बघा. इफ टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डर याचा अर्थ जे दोन व्हेक्टर्स आहेत ते क्रमाने असले पाहिजेत. क्रमाने याचा अर्थ जिथं पहिला वेक्टर संपतोय तिथंच दुसरा स्टार्ट झाला पाहिजे, म्हणजे टेकन इन ऑर्डर. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, देन देअर रिझल्टंट is represented in magnitude and direction by remaining side of triangle drawn from starting point of first vector to end point of second vector. तर 2-3 वेळा आपण हे स्टेटमेंट वेगवेगळ्या स्टाईलनी पाहिलेलं आहे. तर हा लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर्स. आणि याच्यानंतर आपण 2 किरकोळ कमेंट्स पाहिली होती. त्यातलं एक कमेंट असं होतं की पी प्लस क्यू इज इक्वल टू, जर क्यू प्लस पी असेल, पी प्लस क्यू आणि क्यू प्लस पी दोन्ही इक्वल येत असेल तर आपण असं म्हणू शकतो की व्हेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. पहिला पी घेतला तर येणारं उत्तर आणि पहिल्यांदा क्यू घेतला तर येणारं उत्तर, ही दोन्ही उत्तरं जर एकच असतील, सेम असतील, तर आपण असं म्हणू शकतो की व्हेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. इथं ॲडिशन करताना पी व्हेक्टर पहिल्यांदा घेतला आहे आणि इथं ॲडिशन करताना क्यू व्हेक्टर हा पहिल्यांदा घेतला आहे. पहिल्यांदा पी घेतल्यानंतर येणारं उत्तर आणि पहिल्यांदा क्यू घेतल्यानंतर येणारं उत्तर जर सेम असेल, इक्वल असेल, तर व्हेक्टर ॲडिशन ही कॉम्युटेटिव्ह आहे असं म्हणायचं.
म्हणून पहिलं कमेंट असं होतं की फॅक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. दिस इज फर्स्ट कमेंट. फॅक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. पहिल्यांदा ए घेतला, येणारं उत्तर, आणि पहिल्यांदा बी घेतला आणि येणारं उत्तर जर सेम असतील तर फॅक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. आणि असंच एक दुसरं कमेंट आहे की फॅक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. म्हणजेच काय तर ए प्लस बी प्लस सी याचं उत्तर आणि ए प्लस बी प्लस सी याचं उत्तर सेम येतं. पहिल्यांदा ए आणि बी यांची ॲडिशन करून त्यामध्ये सी ॲड केला आणि येणारं उत्तर. या उलट पहिल्यांदा बी आणि सी यांची ॲडिशन करून त्यामध्ये ए ॲड केला तर येणारं उत्तर. ही दोन्ही उत्तरं जर सेम असतील तर आपण म्हणू शकतो की व्हेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. दॅट इज ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. तर अशी दोन किरकोळ कमेंट्स आहेत. फॅक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह अँड फॅक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. तर शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी आपण इथंपर्यंत आलो होतो आणि आत्ता इथं आपण थांबतोय. धन्यवाद.